हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सरांना. तर छान सकाळचं असं वातावरण होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. 5:45चं सकाळचं वातावरण होतं बरं का. एवढं सुंदर, खूप लवकर आता उजेड पडतोय उन्हाळ्यामुळं नाही का. तर बघा इथं छान अशी फुलं लागली होती आपल्या झाडाला. खूप सुंदर अशी पांढरी फुलं लागली होती, भरपूर अशी लागली होती आज. मग खूप छान वाटत होतं या झाडाकडे बघून. मग काय बाकीचं बाहेरचं सर्व आटपून घेतलं. आंघोळ वगैरे झाल्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. बघा किती सुंदर फुलं पांढरी शुभ्र आपल्या झाडाला घरच्याच लागलेले आहेत. तुम्हाला झाडाचे दाखवलेलीच आहेत मी फुलं. आणि असं छान असली आपली पूजा करून घेतली. गोपद्म वगैरे ही आपली सेवा अधिक महिन्यातली सर्व करून घेतली. बाहेर अशी रांगोळी काढली. आज बाहेर मुलीने रांगोळी काढली होती बरं का. पुसून वगैरे मी घेतलं. नंतर तिने रांगोळी काढून घेतली. आणि आहो गेले होते गावाकडे. आणि मग ते काय दुसऱ्या दिवशी आहोनी त्यांच्या मित्रासोबत हे सामान पाठवलेलं होतं. मग ते दुसऱ्या दिवशी आलं होतं बरं का. तर ते सामान मी इथं आता काढायला घेतलं होतं बघा. इथे ना छान अशी गावाकडून जांभळं दिलेली होती. किती छान जांभळं आहेत ना गावाकडची. तर काही अशी थोडीशी कच्ची दिली होती, कारण म्हणजे आणि प्रवासात खराब होतात ना, चिखलासारखे असे एकदम जास्त पिकलेले असेल तर ते दाबून वगैरे होतात, म्हणून अशी थोडीशी कच्ची दिलेली काय होती. आणि हे सांडगे दिले होते बघा. हे भरड्याचे सांडगे आहेत. तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा बरं का. म्हणजे सगळ्या डाळी मिक्स करून बनवलेली. ही काही इकडची सासरची काही आंबे होते, माहेरची काही आंबे होते. आणि सांडगे काही इकडचे, म्हणजे सांडगे काही माहेरचेच होते. आणि बघा सासूबाईंनी पण हे आंबे दिलेले होते. आणि लाल तिखट हे असं सर्व गावाकडचं आपल्याला जे लागतं ते साहित्य मी सांगितलेलं होतं. तर ते साहित्य असं आपल्याकडे आलेलं आहे. तर हरभऱ्याची डाळ पण संपली होती, तर ही डाळ पण आलेली आहे. तर ह्याला ना थोडंसं उन्हामध्ये घालावं असं ठरवलं आहे. बघूयात आता पाऊस पडायच्या अगोदर एकदम ऊन द्यायचं आणि मग ठेवायचं असं मी ठरवले. कारण इथं किती व्यवस्थित ठेवलं तरी थोडंसं खराबच होतं धान्य वगैरे लवकरच. इथं लाल तिखट दिलेलं होतं. हे सर्व सामान मी इथं सकाळी सगळं काढून घेतलं व्यवस्थित. आणि ही पिकलेली आंबे होते ना, ही टोपल्यात काढून ठेवली म्हणजे खाता येईल वरचेवर. आणि हे कच्चे होते म्हणून ह्याला साईडला पिकायला त्याच्यावरती एक झाकून मी ठेवून देणार होते बेडच्या खाली. त्यानंतर बघा इथं ना ताक केलं, साय जमा झालेली होती. आणि मग काही इथं आहोंसाठी नाश्ता, आहोंच काय सगळ्यांसाठीच नाश्त्याला इथं पोहे बनवले बरं का. छान असं इथं पोहे बनवले. तिकडे अगोदर मी ताक करून घेतलं होतं, लोणी काढून तूप काढायला ठेवलं होतं. मग इकडे पोहे करून घेतले. आणि पोहेही आपले आता तयार झालेले आहेत. आणि नाश्ता होना देऊन आम्हाला थोडंसं घाईच होती बरं का. तर ते कशासाठी तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि बघा इथं फायनली आपलं तूप पण कडलेलं आहे. छान असं खमंग असा पूर्ण आपल्या घरामध्ये दरवळत होता, सुवासाचा खमंग वास येत होता. आणि इथे बघा नाश्ता झालेलाच होता. आता त्या तिघांना मी नाश्ता देणार होते आणि मी माझा आवरायला घेणार होतं. तर काय आवरायचं होतं बघा, पूजा झाल्याची होती. आणि इथे बघा मी इथे तुपाच्या वाती वगैरे ह्या डब्बीमध्ये घेतल्या होत्या. घट्ट तूप असल्यामुळे व्यवस्थित बसतं. हळदी कुंकू आणि अक्षदा आणि माचीस हे सर्व मी इथं साहित्य घेतलेलं आहे. आणि बघा माझंही स्वतःचं आवरून घेतलं, साडी नेसून घेतली. आणि मग आहोंसोबत मी निघाले आहे कुठे, तर आता अधिक महिना सुरू आहे आणि आहोंचं काम होतं आळंदीला. तर बघा आळंदीचं दर्शन घेऊयात म्हटले. आहो यायचं आहे का तुला, तर म्हटलं चला चांगलं आहे असं मी म्हटलं. आणि मग त्यांच्यासोबत बघा मी निघाले आहे आत्ता आळंदीच्या दर्शनासाठी. तिकडे त्यांचं काम होतं ऑफिसचं, म्हणून म्हटलं चला. आणि असं करता करता बघा रस्त्यात असं थोडं थांबलो. एक ठिकाणी काम होतं त्यांचं, ते केलं आणि पुढे आलो. तर एका ऑफिसला आम्ही इथे येऊन थांबलो होतो. किती सुंदर आपले शिवाजी महाराजांचा फोटो होता. ते मोह आवरलं नाही मला. तिथं थोडासा व्हिडिओ घेतला. होते त्यांचं काम करत होते आणि त्यांच्या कामात ते मग्न होते. तोपर्यंत म्हटलं हे सोडू का असं वाटत होतं, पण ते म्हटले लगेच जायचं आपल्याला 5-10 मिनिटात. मग म्हटलं नको, कारण ऊन खूप होतं बरं का. आणि आहो म्हणाले आली बघ तुझी आळंदी, आळंदी आली असं हो म्हणत होते. आणि मग काय फायनली आम्ही इंद्रायणीच्या तिथे आलो. आणि इतके दूरच आम्ही थोडं गाडी आणि बॅग वगैरे ठेवायची होती म्हणून एक जणासोबतच्या तिथे ठेवली होती बरं का. आहोंच्या ओळखीचे ते होते तिथे. आणि मग काय पायी तिथून आलो. एवढे पायाला चटके बसत आहे काय सांगायची सोयच नाही. खूप ऊन आहे बरं का. मग इथे मी घरून तर वाती वगैरे आणलेल्या होत्या, पण मला फूल आणि द्रोण पाहिजे होतं, म्हणून तेवढ्यासाठी त्यांच्याकडूनही परत घेतलं. असू देत म्हटलं, ते तेवढ्या उन्हात बसलेत, आपण थोडंसं आपल्याकडून काहीतरी म्हणून मी घेतलं. आणि अहो ही व्हिडिओ घेत होते. मग काही इंद्रायणीमध्ये आले, मग हातपाय धुवून घेतले सर्वजण. काही जण आंघोळ वगैरे करत होते, पण आम्ही आंघोळीच्या तयारी वगैरे आले नव्हतो, त्यामुळे मग हातपाय धुवून घेतले. आणि मग त्यांचं ताट घेतलं, तिथलं द्रोण वगैरे घेतलं, हळदी कुंकू अक्षदा सर्व आणलेल्या होत्या त्या घेतल्या. आणि हे
द्रोणामध्ये त्यांच्याही वाती घेतल्या, आपल्याही तुपाच्या वाती घेतल्या आणि छान अशी इंद्रायणीची पूजा करून घेतली. हळदी कुंकू अक्षता फुले वाहून आणि बघा ह्या वाती त्याच्यावरतीच माझ्या तुपाच्या ठेवल्या आणि ह्या वाती पण मी इथे लावून घेतल्या आणि छान अशी पूजा झाल्याच्या नंतर मग ते दिवा लावून असं छान हे द्रोण त्या इंद्रायणीमध्ये मी सोडून दिलं आणि दर्शन घेतलं आणि म्हटलं आता चला वरती जायचं आणि आतमध्ये मंदिराच्या तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं ते ठरवलं होतं. तर जाता जाता बघा इथे त्यांचं सर्व साहित्य घेतलेलं ते दिलं वापस ताट वगैरे आणि तिथंच बताशे घेतले बरं का. मी बताशे घेतले आणि पुढे आलो. माझी इच्छा होती की इथं आपण तांब्याचा दिवा घ्यायचा, मग येताना काही जमलं नाही मग तिथेच घेतला बरं का. तांब्याचा एक दिवा घेतला आणि बताशे तर तिथे घेतलेलेच होते, त्यांच्याकडूनच एक द्रोण पण घेतलं आणि मग इथे मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही आलो. एवढं फुलांनी गजबजलेलं दिवे हे सर्व एवढं पाहून छान वाटत होतं आणि फायनली आम्ही इथं मंदिरामध्ये इथं ज्ञानेश्वर महाराजाची समाजची संजीवनी मंदिर आहे ना, इथे आम्ही आलो. गर्दी तर खूप होती. अधिक मासानिमित्त खरंच सगळ्याच मंदिरामध्ये आजकाल खूप गर्दी पाहायला मिळते बरं का. इथे पण आमच्या लोकलच्या मंदिरामध्ये पण तसंच चालू आहे. इथे बघा तुम्हीही देवाचं दर्शन घ्या. देवाची आळंदी म्हटलं ते काही खोटं नाही खरंच बरं का. इथे छान असं मनोभावे आम्ही दर्शन घेतलं. बाहेर खूप गर्दी होती लाईनने आम्हाला, कारण आहोंना पुढे आणखीन काम होतं म्हणून मग इथे लाईनला काय आम्ही थांबलो नाही. मग इथे साईडला थांबले, अक्षदा वगैरे ते सर्व काढल्या आणि मग द्रोण घेतला आणि त्याच्यामध्ये ते बताशे 33 मोजून ठेवले आणि तो दिवा घेतला, त्याच्यामध्ये तुपाच्या वाती वगैरे घातल्या आणि मग इथं काय एकनाथ महाराजांचं हे शांती परब्रह्म श्री एकनाथ महाराजांचं इथे छोटंसं असं मंदिर होतं. मग तिथे ते सर्व आपले फुलं वगैरे अक्षता वाहिल्या आणि तिथेच मी त्या तांब्याच्या दिव्यामध्ये लावून दिल्या वाती आणि बताशाचा नैवेद्य तिथं दाखवला आणि पाया पडले, मनोभावे दर्शन घेतलं आणि त्या वटवृक्षाच्या तिथे पण दर्शन घेतलं. तिथून वटवृक्षच का म्हणतात का काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा बरं का. पिंपळाचं झाड होतं तिथं. सर्वजण तिथं खाली बसून ना पूजा पाठ वाचन करत होते आणि तिथं दर्शन घेतलं. आणि इथे बघा मंदिराच्या परिसरामध्ये ना खूप जण इथं ब्राह्मणाकडून असं दान करत होते हे बताशे वगैरे. तर हे कसं करतात आणि का करतात हे तुम्हाला माहीत आहे का, मला नक्की सांगा बरं का, तुम्हाला जर माहीत असेल तर. पण आम्ही काही तसं केलं नाही. मी डायरेक्ट तिथे छोटं मंदिर होतं तुम्ही पाहिलं आहे, तिथे मी केलं. तर ते करणं गरजेचं होतं का आणि ते तसंच करायचं असतं का हे मला माहीत नव्हतं बरं का. त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो होतो मंदिरामध्ये आणि मग बाहेर आलो. बाहेर आल्याच्यानंतर इथं खूप मोठी सुंदर अशी तुळस दिसली. हे सर्व देवाचे जे वाद्य असतात ते दिसले आणि इथं साईडनं पण अशा तुळशी होत्या. मग इथं एक छोटासा असा व्हिडिओ घेतला आणि 1-2 फोटोज वगैरे काढले असे. तर त्यानंतर बघा खूप ऊनच होतं, म्हणजे ऊन काय भयानक होतं बरं का. मग त्यानंतर आमचं दर्शन झालं. छोटी मोठी जी खरेदी होती, प्रसाद म्हणा, देवाच्या काही वस्तू, ते सर्व मी घेतल्या आणि त्यानंतर उसाचा रस पिला आम्ही आणि मग आता म्हटलं चला आता निघूयात. तर 1:30-2च्या दरम्यान आमचं हे सर्व झालं होतं बरं का. आत्ता मग मला सोडणार होते ते म्हणजे स्वारगेटला. तर बघा इथून जाता जाता आपले दगडूशेठ पप्पा तर आम्हाला रस्त्यातच इथं भेटले. मग तर इथे गर्दी होती त्यामुळे थांबू पण शकत नव्हतो आणि खूप गर्दी होती बरं का. मग तिथंच काय असंच तिथं दर्शन घेतलं, थोडंसं असा व्हिडिओ घेतला पप्पाचं, तुम्हीही दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल तर. त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर बघा हे देवासाठी जे साहित्य आणलं आहे, प्रसाद आणि गंध वगैरे. आणि ह्या बघा मी माळा, देवाच्या माळा नव्हत्या माझ्याकडं अशा ह्या मण्यांच्या, तर त्या माळा घेऊन आले. आणि त्यानंतर बघा इथे बघा ह्या आजी नातींचं काय चाललं होतं, त्या आमच्या समोरच्या आजी आहेत आणि पोरींनी सँडविच बनवलं होतं. तर त्या त्यांच्या आल्या होत्या आणि त्यांना मग पोरींनी सँडविच दिलं होतं. त्या म्हणत होत्या खूप सुंदर केले, छान केले, बाहेरच्यापेक्षा छान चव आहे. तर असा आपला आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत